मित्रांनो, पुणे बंगळुरू ग्रीनफील्ड कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाला आहे। अंतिम मंजुरीसाठी तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्यालयात पाठवला आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली। मंजुरी मिळताच भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होईल असेही ते म्हणाले। भूसंपादन पूर्ण झाल्यावर अवघ्या 2 वर्षात नवीन 8 पदरी मार्ग बांधून तयार होईल। या नव्या मार्गामुळे पुणे बंगळुरू दरम्यानचे अंतर 93 किलोमीटरने कमी होईल। शिवाय प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे। या मार्गासाठी सुमारे 40,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। देशातील निवडक मार्गांवर भारतमाला प्रकल्प 2 अंतर्गत जवळपास 3000 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जात आहेत। हे सर्व रस्ते ग्रीनफील्ड असणार आहेत। त्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचाही समावेश आहे। ग्रीनफील्ड कॉरिडॉर पूर्णपणे नवीन द्रुतगती मार्ग असेल। यावरून वाहने ताशी 120 किलोमीटर वेगाने धावतील। दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत विमान महामार्गावर उतरण्यासाठी पुणे आणि बंगळुरू जवळच 5 किलोमीटरची धावपट्टीही असेल। हा पूर्णतः नवा द्रुतगती मार्ग आहे। त्यात जुन्या रस्त्याचे विस्तारीकरण करत नाहीत। हे महामार्ग 4 किंवा 8 पदरी असतात। रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले जाते, त्यामुळे प्रदूषणाची पातळीही कमी होते। या परिसरात जमीन स्वस्त दरात उपलब्ध करून नागरिकांना रोजगाराची संधी मिळते। या हेतूने काही विशिष्ट परिसरातून या मार्गाचा आराखडा तयार केला जातो। सध्याचा पुणे बंगळुरू महामार्ग 838 किलोमीटर लांबीचा असून ग्रीनफील्ड 745 किलोमीटर अंतराचा असेल, त्यामुळे 93 किलोमीटरचे अंतर कमी होईल। आता आपण जाणून घेऊयात हा कसा असेल मार्ग। वारदे बुद्रुकपासून ग्रीनफील्ड सुरू होणार। 6 पदरी मार्ग असणार। संपूर्ण रस्ता डांबरी असेल। टोल नाक्यांपासून गावांमध्ये जाण्यास रस्ता, प्रसाधनगृहे, मुलांसाठी उद्याने, हॉटेल्स असतील। विमानाची धावपट्टी असलेला राज्यातील पहिला राष्ट्रीय महामार्ग। सांगली, सातारा, कोल्हापूरसह इतर शहरांमधून मार्ग थेट जाणार नाही। यासाठी 40,000 कोटींचा खर्च। नवीन द्रुतगती मार्ग किलोमीटरमध्ये 745, एकूण खर्च कोटींमध्ये 40,000 कोटी। वाहनांचा ताशी वेग किलोमीटरमध्ये 120 किलोमीटर। धन्यवाद।